नमस्कार, अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कटाची आमटी किंवा येळवण्याची आमटी। ही खायला खूप छान लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कटाची आमटी बनवण्यासाठी मी इथं कट घेतलेला आहे, म्हणजेच येळवणी घेतलेला आहे। आता यासाठी वाटण बघूया आपण। इथं मी काही खडे मसाले घेतलेले आहेत। दालचिनी घेतलेली आहे थोडीशी, 2 लवंगा आणि 3 मिरे घेतलेले आहेत। 1 चमचा धने, खोबरं घेतलेलं आहे मी अर्धी वाटी बारीक काप करून घेतलेले आहेत। 1 मोठा कांदा घेतलेला आहे असा उभा पातळ कापून। कोथिंबीर घेतलेली आहे मुठभर। अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता फोडणीसाठी साहित्य बघूया आपण। फोडणीसाठी साहित्य लागणारं अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग घेतलेला आहे, 1 चमचा बेडगी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा साठवणीचा काळा मसाला घेतलेला आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला, चवीपुरतं मीठ, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर लागणार आहे। एक लोखंडी तवा ठेवलेला आहे। सुरुवातीला आपल्याला एक खडे मसाले थोडेसे भाजून घ्यायचे आहेत 1 मिनिट। त्याबरोबरच धने घालायचे आहेत आपल्याला। धने आणि खडे मसाले आपल्याला 1 मिनिटभर भाजून घ्यायचे आहेत। थोडासा सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत। खडे मसाले आपले व्यवस्थित भाजलेले आहेत, आपण काढून घेऊया। त्याच तव्यामध्ये आपल्याला खोबरं सुद्धा भाजून घ्यायचं आहे। खोबरं सुद्धा थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला खोबरं भाजायचं आहे। खोबरं सुद्धा आपलं भाजलेलं आहे, तर आपण हे सुद्धा काढून घेऊया। काढून घेतलेलं आहे। आता याच तव्यामध्ये आपल्याला कांदा सुद्धा भाजून घ्यायचा आहे। कांदा सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजायचा आहे। थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। मी तेल न घालताच कांदा भाजून घेणार आहे। वाटलंच तर तुम्ही 1 चमचाभर तेलात सुद्धा कांदा भाजून घेऊ शकता। कांदा सुद्धा आपला व्यवस्थित भाजलेला आहे। थोडासा असा गोल्डन कलर झालेला आहे कांद्याचा। तर कांदा सुद्धा आता आपण धने आणि खोबरं काढलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपल्याला हे भाजलेलं साहित्य सर्व थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच मिक्सरमधून काढायचं आहे आपल्याला। भाजून घेतलेलं सर्व साहित्य आपलं थंड झालेलं आहे। मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता यामध्ये घालायचे सुरुवातीला धने आणि खडे मसाले, खोबरं, कांदा, यामध्ये घालायचे आपल्याला कोथिंबीर। कोथिंबीर आपल्याला भरपूर घालायची आहे। यामध्ये घालायचं आपल्याला आलं, लसूण। आता आपल्याला हे न पाणी घालताच आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं वाटण तयार झालेलं आहे। न पाणी घालताच मी वाटण करून घेतलेलं आहे। असा मस्त कलर आलेला आहे। तर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे तेल घालायचं आहे। तेल थोडंसं आपल्याला जास्तच वापरायचं आहे। आता यामध्ये घालायचं आपल्याला मोहरी। मोहरी आपल्याला व्यवस्थित तडतडू द्यायची आहे। मोहरी आपली व्यवस्थित तडतडलेली आहे। यामध्ये घालायचे आहेत आपल्याला जिरे। जिरे सुद्धा व्यवस्थित फुललेले आहेत। यामध्ये घालायचं आपल्याला हिंग, कढीपत्ता, हळद। आता
पावडर मसालेसुद्धा आपल्याला तेलामध्येच घालायचं आहे, म्हणजे आपल्या आमटीला कलर खूप छान येतो. आता यामध्ये घालायची लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, साठवणीचा लाल तिखट, काळा मसाला साठवणीचा. तर व्यवस्थित आपल्याला हे मसाले हलवून घ्यायचे आहेत. त्यानंतर घालायचं आपल्याला वाटण करून घेतलेलं घालायचं आपल्याला. आता वाटणसुद्धा आपल्याला 2 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला एकदम कमी ठेवायचा आहे. कमी गॅसवर आपल्याला हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे वाटण व्यवस्थित आपलं शिजलं जातं. 2 मिनटं व्यवस्थित आपल्याला वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. झाकण ठेवून मी 2 मिनटं हे मसाला शिजवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता असं मस्त तेल सुटलेलं आहे. व्यवस्थित आपला मसाला शिजलेला आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला कट, म्हणजेच येळवणी घालायचं आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आपल्याला. कटाची आमटी पातळच असते. तुम्हाला जर घट्ट पाहिजे असेल तर यामध्ये थोडंसं वाटलेलं पुरणसुद्धा घालू शकता तुम्ही. आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ. तर व्यवस्थित हलवून घ्यायचं आपल्याला. आता आपल्याला हे 4 ते 5 मिनिट व्यवस्थित आमटी आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे कमी गॅसवर, म्हणजे याला कट व्यवस्थित येतो. 4 ते 5 मिनिट हे आमटी शिजवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता असा मस्त कट आलेला आहे. याला म्हणूनच कटाची आमटी असं म्हणतात. येळवण्याची आमटी किंवा कटाची आमटी असा मस्त यावर कट आलेला आहे. चवीला अप्रतिम लागते ही कटाची आमटी. तुम्ही भाताबरोबर किंवा भजी आणि आमटीसुद्धा खूप छान लागते. आता यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. अशी मस्त गरमागरम आपली कटाची आमटी तयार झालेली आहे. आता आपण खाली काढून याला सर्व करून घेऊया. गरमागरम कटाची आमटी आपण सर्व करून घेऊया. तुम्ही बघू शकता याला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि खायलासुद्धा अप्रतिम लागते ही आमटी. तुम्ही बघू शकता गरमागरम आपली कटाची आमटी तयार झालेली आहे. खायला खूप छान लागते. तुम्हीसुद्धा या होळीला नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.